नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण मानवी शरीर व वैयक्तिक आरोग्य यावर 50 MCQs बघणार आहोत. काल आपण हा टॉपिक पूर्णपणे शिकवला आहे. अगोदर तो व्हिडिओ जाऊन बघा, त्यानंतर हे MCQs बघा. प्रश्न पहिला, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? याचं उत्तर आहे 206. शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? याचं उत्तर आहे फिमर. प्रश्न तिसरा, सर्वात लहान हाड कोणते? स्टेप्स. प्रश्न चौथा, हृदयात किती कप्पे असतात? याचं उत्तर आहे 4. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणारा घटक कोणता? याचं उत्तर आहे हिमोग्लोबिन. मेंदू कोणत्या प्रणालीचा भाग आहे? याचं उत्तर आहे मज्जासंस्था. त्वचा हा शरीरातील कोणता अवयव आहे? याचं उत्तर आहे सर्वात मोठा अवयव. प्रश्न क्रमांक 8, रक्त शुद्धीकरण कोणत्या अवयवात होते? याचं उत्तर आहे मूत्रपिंड. प्रश्न क्रमांक 9, श्वसनाची क्रिया कोठे होते? याचं उत्तर आहे फुफ्फुसात. प्रश्न क्रमांक 10, पचनाची सुरुवात कोठे होते? याचं उत्तर आहे तोंडात. वैयक्तिक आरोग्य यावर 10 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 11, वैयक्तिक स्वच्छतेचा मुख्य उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे रोग प्रतिबंध. प्रश्न क्रमांक 12, हात धुण्याची योग्य वेळ कोणती? उत्तर जेवणापूर्वी व शौचानंतर. प्रश्न क्रमांक 13, स्वच्छ पाणी पिण्याचे महत्त्व काय आहे? याचं उत्तर आहे जलजन्य रोग टाळणे. हे प्रश्न तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. हे सिलेबस कव्हर करता खूप सारा आणि खूप एक्झामला येऊन गेलेले आहेत. त्यामुळे नीट काळजीपूर्वक प्रश्न लक्षात ठेवा. दिसायला जरी हे प्रश्न इझी असले तरी हे प्रश्न इझी नाही आहे. परीक्षेच्या वेळेस खूप गोंधळात टाकता, त्यामुळे नीट लक्षपूर्वक ऐका. प्रश्न क्रमांक 14, रोज अंघोळ का करावी? याचं उत्तर आहे त्वचा स्वच्छ व निर्जंतुकीकरण टाळण्यासाठी. प्रश्न क्रमांक 15, संतुलित आहार म्हणजे काय? याचं उत्तर आहे सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात असलेला आहार. पोषण व आरोग्य, शरीराला ऊर्जा देणारा मुख्य घटक कोणता? याचं उत्तर आहे कार्बोहायड्रेट. प्रश्न क्रमांक 17, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणते खनिज घटक आवश्यक आहे? याचं उत्तर आहे लोह, आयर्न. प्रश्न क्रमांक 18, व्हिटॅमिन सी कोणत्या रोगापासून संरक्षण करते? याचं उत्तर आहे स्कर्वी. प्रश्न क्रमांक 19, कुपोषणामुळे कोणता रोग होतो? याचं उत्तर आहे क्वॉशिकर. प्रश्न क्रमांक 20, लसीकरणाचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. रक्त व श्वसन. प्रश्न क्रमांक 21, रक्ताचे मुख्य घटक किती? याचं उत्तर आहे 4, RBC, WBC, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. प्रश्न क्रमांक 22, सामान्य रक्तदाब किती असतो? याचं उत्तर आहे 120 ते 80. प्रश्न क्रमांक 23, पल्स रेट सामान्यतः किती असतो? याचं उत्तर आहे 16 to 100 प्रति मिनिट. प्रश्न क्रमांक 24, श्वसन दर प्रौढामध्ये किती? उत्तर आहे 12 ते 20 प्रति मिनिट. प्रश्न क्रमांक 25, रक्तगुठळी बनवण्याचे कार्य कोण करते? याचं उत्तर आहे प्लेटलेट्स. स्त्री व बाल आरोग्य. प्रश्न क्रमांक 26, गर्भधारणेचा कालावधी किती असतो? याचं उत्तर आहे 9 महिने 280 दिवस. प्रश्न क्रमांक 27, नवजात बाळाला पहिली लस कोणती दिली जाते? याचं उत्तर आहे BCG. प्रश्न क्रमांक 28, आर्यन गोळ्या का दिल्या जातात? याचं उत्तर आहे ॲनिमिया टाळण्यासाठी. प्रश्न क्रमांक 29, स्तनपान कधी सुरू करावे? याचं उत्तर आहे जन्मानंतर 1 तासात. प्रश्न क्रमांक 30, कुटुंब नियोजनाचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे लोकसंख्या नियंत्रण व मातृ आरोग्य सुधारणा. संसर्गजन्य रोग. प्रश्न क्रमांक 31, क्षयरोग कोणत्या अवयवाला होतो? याचं उत्तर आहे फुफ्फुस. प्रश्न क्रमांक 32, मलेरिया कोणामुळे होतो? याचं उत्तर आहे डास, ॲनाफिलस. प्रश्न क्रमांक 33, डेंग्यूचा प्रसार कोण करतो? याचं उत्तर आहे ॲडिस, डास. प्रश्न क्रमांक 34, HIV कोणत्या मार्गाने पसरतो? याचं उत्तर आहे रक्त, लैंगिक संबंध व सुई. प्रश्न क्रमांक 35, ORS कशासाठी वापरतात? याचं उत्तर आहे जुलाबात पाणी टंचाई टाळण्यासाठी. सामान्य आरोग्य ज्ञान. प्रश्न क्रमांक 36, शरीराचे तापमान सामान्यतः किती? याचं उत्तर आहे 98.6 अंश फेरनाइड. प्रश्न क्रमांक 37, BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. प्रश्न क्रमांक 38, व्यायामाचा फायदा काय? याचं उत्तर आहे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारणा. प्रश्न क्रमांक 39, धूम्रपानामुळे कोणता रोग होतो? याचं उत्तर आहे फुफ्फुसाचा कर्करोग. प्रश्न क्रमांक 40, योगाचा मुख्य फायदा काय? तणाव कमी करणे. विविध महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 41, यकृताचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर विषारी द्रव्य फिल्टर करणे. प्रश्न क्रमांक 42, लसीकरण कार्यक्रम कोण राबवतो? याचं उत्तर आहे सरकार. प्रश्न क्रमांक 43, WHO चे पूर्ण नाव काय आहे?
याचं उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 44. स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे स्वच्छता व आरोग्य सुधारणा. प्रश्न क्रमांक 45. रक्तगट किती प्रकारचे असतात? याचं उत्तर आहे 4. ए, बी, AB, O. प्रश्न क्रमांक 46. शारीरिक वाढीसाठी आवश्यक घटक कोणता? याचं उत्तर आहे प्रथिने. प्रश्न क्रमांक 47. मेंदूचे नियंत्रण केंद्र कोणते? याचं उत्तर आहे सेरिब्रम. प्रश्न क्रमांक 48. हाडे मजबूत ठेवण्यासाठी कोणता घटक आवश्यक? याचं उत्तर आहे कॅल्शियम. 49. डिहायड्रेशन म्हणजे काय? याचं उत्तर आहे शरीरातील पाण्याची कमतरता. प्रश्न क्रमांक 50. आरोग्य म्हणजे काय? याचं उत्तर आहे शारीरिक, मानसिक व सामाजिक कल्याणाची स्थिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि या टॉपिकवर शिकवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा.